श्री स्वामी समर्थ. पंढरपुरात खासगीवाल्यांच्या वाड्यात श्री दत्त महाराजांच्या पादुकांची पूजा पंढरीनाथ आणि त्यांचा धाकटा भाऊ करत. पुढे ते वेगळे झाले आणि पादुकांबद्दलचा वाद निर्माण झाला. तेव्हा धाकट्या भावाने पूजा घेतल्याने पंढरीनाथांच्या उत्पन्नाचा मार्गच बंद झाला. शेवटी तो गाणगापुरास भिक्षांनंतर अक्कलकोट येथे स्वामी सेवा करत कुटुंबाचे उदरनिर्वाह करू लागला. जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले. असेच एके दिवशी पंढरीनाथास स्वामी बोलले, "अरे, तुला काय पाहिजे आहे?" तेव्हा तो म्हणाला, "महाराज, पंढरपूरच्या दत्तपादुकांची पूजा माझ्याकडे आली तर बरे होईल, पण माझा धाकटा बंधू आणि त्याचा मुलगा मेल्याशिवाय हे कार्य होणार नाही." तेव्हा स्वामी हसायला लागले आणि बोलले, "अरे, दुसऱ्यांचे अनिष्ट चिंतन करतोस तू आणि तुझा मुलगा मेला तरी दोष काय?" त्यानंतर काही दिवसांनी पंढरीनाथांचा धाकटा बंधू आणि त्यांचा मुलगा मरण पावतो. पंढरीनाथ आनंदाने घरी येऊन दत्तपादुकांची पूजा करू लागतात. परंतु त्याने त्यांच्या भावाचे अनिष्ट व्हावे असे चिंतन केल्याने पंढरीनाथ, त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ मुलगा यांच्यावर काळाने झडप घातली. त्यामुळे तिघेही मरण पावतात. आता यानंतर पंढरीनाथांचा छोटा मुलगा गोविंद आणि त्यांची पत्नी पादुकांची पूजा करू लागतात. आणि विशेष म्हणजे या दोघांची स्वामींच्या चरणांवर खूप निष्ठा होती. ते नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की कधीच कोणाचे अनिष्ट व्हावे असे चिंतन करू नये, भलेही त्याने आपल्याला कितीही त्रास देऊ दे. त्याऐवजी त्याला आणि त्याच्या कर्मांना स्वामींवर सोडा. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.